हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यात फोनवरून संवाद। ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यानं चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त। आंबेडकरांची ट्विट करत माहिती। प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। 15 जागांवरून वाद असल्यानं जागा वाटपात विलंब। आंबेडकरांचा पत्रात उल्लेख। राऊत खोटी माहिती देतायत। मवियानं आधी त्यांच्यातील जागांचा वाद मिटवावा। प्रकाश आंबेडकरांची टीका। मी काय खोटं बोललो ते सांगावं, संजय राऊतांचं आव्हान। भाजप 150च्या पार जाऊ शकत नाही, भाजपच्या मोठ्या नेत्यानं सांगितलं। त्यामुळे भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांना तिकीट, नाना पटोलेंचा आरोप। भाजप महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार। 3 ते 4 दिवसात भाजप वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीत फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीतील छोट्या मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेतच योग्य स्थान मिळणार। सध्या राहू द्या, विधानसभेत बघू, भाजपकडून छोट्या मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा। जागा वाटपात सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 23 जागांसह बारामती आणि चंद्रपूरच्या जागेबाबतही चर्चा। माझी लोकसभा लढण्याची इच्छा नाही, तिकीट मिळू नये याकरता माझे प्रयत्न। इच्छा नसली तरी पक्षाचा आदेश मात्र अंतिम, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक। 7 राज्यांच्या जागांबाबत बैठकीत चर्चा। आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला, पक्षातीलच काही लोकांकडून मला विरोध। बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांचा गंभीर आरोप। आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट कुठेही दिसणार नाही, संजय राऊत यांच्यावर टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। नवनीत राणा फ्रॉड, त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी करावी। राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची टीका। हरियाणात भाजपचं धक्कातंत्र, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा। मंत्रिमंडळाची नव्यानं स्थापना होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।